हैसर समोर जो स्पॉट असा तिथपर्यंत जाऊ शकतो, पण जाण्यासाठी मार्ग काय आहे ना तो आपण आधी बघून घेऊया। रोजच्या प्रमाणे आपल्यासोबत देवाचा गड देवगड ओमकार असा। तर हे पाईप खायच्या बाजूने असत त्याचा जरा अंदाज बांधून तुम्ही हैसर येऊ शकता, पण मग रिस्क आपली। पहिले यार सगळ्यात पहिलं ह्या बघा, हे अशी खडकं असत, हैसर हे दगड टाकून ठेवलेले असत। ह्या दगडांवरनं येताना अगदी सांभाळून येवा, घाण वगैरे हैसर अजिबात नाही। आणि ही घाण आहे ना ह्याचं कारणच या की हैसर पर्यटनच कमी असा। कोकणातलं जे काही सौंदर्य असा ना ते अनुभवण्यासाठी फक्त येऊ शकतास, पण हैसर आतमध्ये येणं हे धोकादायक असं। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, सध्या पावसाचे दिवस चालू झाले, जसे पावसाचे दिवस चालू झाले तसे आपल्या हैसर असणारे एक एक धबधबे चालू झाले। बरं, हे धबधबे अजूनपर्यंत हिडन असत, अनएक्सप्लोर असत, कोणाक माहिती नसत। एवढं सांगण्याचं कारण की आपण हेच बघू की हे धबधबे पावसात जेव्हा प्रवाही होतात तेव्हा मध्ये कशा प्रकारे प्रवाहित होतात, आणि जर ते प्रवाहित झाले तर मग पर्यटक येऊ शकतात का नाही। पण तरी देखील आपण या धबधब्यांची नावं न सांगताच हे धबधबे असे सिक्रेटली ठेवणार आहोत। तुमका माहिती आहे जागोजागी जे धबधबे आहेत थंयसर पर्यटक येतात, पण पर्यटक बाकी गोष्टींचा न विचार करता त्या पर्यटकांकडून केलेली जाणारी थैसरली नासधूस असतात किंवा घाण असतात, सोबत आणलेल्या वस्तू थै टाकून जाणार। काही मद्यपी येतात ते थैसर घाण करून जातात, थैसरला पावित्रता भंग करतात, दारू पिणार किंवा चिकन मटन खाणार आणि इतर गोष्टी असतील। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण सध्या ही ठिकाणं एक्सप्लोर करतो, पण मग नाव सांगत नाही। तर चला अशाच एका ठिकाणावर आज पुन्हा जाऊया। जो प्रयत्न आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचो असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। चला तर मित्रांनो जाऊया। आणि जर तुमका माहीत असाल तर तुम्ही एकमेकांका सांगून ह्या धबधब्यावर येऊ शकतास। आणि हा नक्कीच सांगा तुम्ही खैसरना यो व्हिडिओ बघतास, नक्कीच कमेंट करा की ह्यो तुमका धबधबा माहिती असा काय। चला पुढे जाऊया। हैसरलो रस्तो खचलो असा आणि त्याच्यामुळे ह्या ब्रिजवरती थोडंसं धोको निर्माण झालो असा। तर देखील स्वतःची काळजी घेवा आणि पुढे येवा। हैसर समोर जो स्पॉट असा तिथपर्यंत जाऊ शकतो, पण जाण्यासाठी मार्ग काय आहे ना तो आपण आधी बघून घेऊया। रोजच्या प्रमाणे आपल्यासोबत देवाचा गड देवगड ओमकार असा। दुसऱ्या साईडने थैसर ना हे पाईप आतमध्ये इले असत, तर हे पाईप खायच्या बाजून इले असत त्याचा जरा अंदाज बांधून तुम्ही हैसर येऊ शकतास, पण मग रिस्क आपली। कारण मग हे धबधबे अनएक्सप्लोर हैसर येऊक जाऊक रस्ते नाहीत। आता ह्या एवढ्याशा चिलकटीतून पुढे इलाव पुढे इल्यार सगळ्यात पहिलं ह्या बघा, हे अशी खडकं असत, हैसर हे दगड टाकून ठेवलेले असत। ह्या दगडांवरनं येताना अगदी सांभाळून येवा। पावसाच्या दिवसात हैसर खडका जी आहेत ना ती बुळबुळीत होतात। त्याच्यामुळे हैसर एक त्रास होऊ शकता। ह्योच हो बघा,
येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाहीच। ही हैसरनं इलेली जी चोरवाट असा ना त्या चोरवाटेन हैसर पुढे येतो। पुढे गेल्यानंतर हे बघा अशा प्रकारे धबधबा असा आहे। धबधबा असा छोटो पण मग सध्या तरी सुव्यवस्थित दिसता, म्हणजे चांगलो दिसता। घाण वगैरे हैसर अजिबात नाही। आणि ही घाण है नाही ह्याचं कारणच या की हैसर पर्यटनच कमी असा। तो बघा हे अशा प्रकारे असा हैसर ना जेव्हा आपण पुढे बघता तेव्हा अशा प्रकारे दिसता। हैसर वाटच नाही, वाट नाही म्हणून फक्त एक त्रासदायक आहे हो। पुढे गेल्यानंतर हे अशा प्रकारे असं धबधबा असं स्वतःच्या रिस्कवरती हैसर येऊ शकतात। हैसर ना तर कोणी तुमका गायडन्स करू कसत ना कोणी तुमका जबाबदार व्यक्ती असा हैसर। त्याच्यामुळे हय ये ना हे अत्यंत धोकादायक असू शकता। तर एक फक्त लांबून बघण्यासाठी तुम्ही कोकणातलं जे काही सौंदर्य असा ना ते अनुभवण्यासाठी फक्त येऊ शकतास, पण हैसर आतमध्ये येणं हे धोकादायक असं। ह्या धबधब्यांचा जेव्हा पाणी कमी असतात पाऊस कमी असतात त्यावेळेस जर आलात तर एक वेळ हे धबधबे सुरक्षित असू शकतात, पण मग आता सध्या पाऊस भरपूर प्रमाणात असा आणि ह्या भरपूर प्रमाणात जेव्हा पाऊस असता तेव्हा ह्या धबधब्यांका पाणी पण तेवढंच भरपूर जास्त असता। या सगळा पाणी येता त्या वरती कातळ सड्यांवरचा पाणी सगळा खाली येता, त्याच्यामुळे या पाण्यात फोर्स असतं तेवढंच। जर आपण व्यवस्थित बघितला तर एवढं खळखळणारा ह्या जो पाण्याचा आवाज येतात त्याच्यावरनंच आपल्याला समजात की या पाण्यात किती फोर्स असा। आणि बघतानाच हे एक भीतीदायक आणि अगदी चित्तथरारक असा वाटणारा ह्यो धबधबा काही संकटांका आमंत्रण पण देऊ शकता। म्हणून सांगणं हेच असा की ज्या वेळेस पाणी कमी असतात पाऊस नसतात त्यावेळेस एक वेळ येऊन ह्या धबधब्यावर तुम्ही मजा करू शकतास। असेच हे हिडन धबधबे हिडन स्पॉट बघण्यासाठी पुन्हा एकदा ह्याच सांगतोय की आमचे इतर व्हिडिओ बघा, पण हा स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन हय येवा। स्वतःची काळजी घेवा, स्वतःक जपा एवढाच सांगणं असा। कारण आत्तापर्यंत तुम्ही जे मोठे झालास तुमका जे मोठे केल्याने तुमचे पालक त्यांना तुमची काळजी लागलेली असता, तर त्यांच्यासाठी किमान स्वतःची काळजी घेवा। तर मित्रांनो चला आपण हैसरना आता घरी जाऊया, म्हणून मग व्हिडिओ संपवतोय म्हणून पुन्हा सारखा आपला रोजच्या सारखा ताच सांगणार। माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा। तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत काळजी घेवा, बाय बाय। काय तारंबळ केली ती बघितलं असाल। हैसर ना वाट नाही त्या धबधब्यात जाऊसाठी, तर मग एकतर तो गडगो असा हैसर दोन्ही साईडने बघा। हैसरना पण आम्ही कशी तरी कसरत करून हैसर इलाव, हैसरना जाण्याक वाट नाही।
ठीक आहे चला.